नमस्कार. उद्यापासून अधिक मासाला सुरुवात होत आहे. अधिक महिन्यात रोज पितरांची कोणती सेवा करावी, गीतेचा कोणता अध्याय वाचावा याबद्दल माहिती. अधिक महिन्यात आपण पितरांची सेवा करत असतो. संपूर्ण महिनाभरात आपल्याला रोज सकाळी अंघोळ झाल्यावर देवपूजा करण्याअगोदर पितरांची सेवा म्हणजेच पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. पितरांची सेवा करावी. पितृदोष नक्कीच कमी होतो. पितृदोष असेल किंवा नसेल, पितरांची जास्त सेवा करायची आहे. पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी सेवा करावी. माणसाचा म्हणजेच आपला जन्म ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. तसंच पंचमहायज्ञ करायचा आहे. म्हणजेच रोज सकाळी कागदाचा एक तुकडा घ्या, त्याला थोडंसं तूप लावून तो गॅस जवळ जाळायचा. मुंग्यांना साखर खाऊ घालावी. गाईला घास खाऊ घालावा. रोज कावळ्याला पोळीचा तुकडा खाऊ घालावा. तुमच्याकडे कोणी आलं तर त्याला काही ना काही खाऊ घालावं किंवा दूध प्यायला द्यावं. कोणीही आपल्याकडून न खाता किंवा पिता गेलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगितलेल्या पितरांच्या सेवा करायला जमत नाही किंवा जमत नसेल तर श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचला तरीही चालतं. या अध्यायाचं पठण केल्याने आर्थिक, मानसिक, सांसारिक अडचणी नक्कीच कमी होण्यास मदत होते. पितृदोष कमी होण्यास मदत होते. सांगितलेल्या सेवेपैकी जी सेवा तुम्हाला जमेल, जी सेवा जमणार आहे ती सेवा तुम्ही केली तरीही चालतं. अधिक मास आहे. अधिक मासात 20-22 जेवढे दिवस तुम्हाला सेवा करायला जमेल तेवढे दिवस आवर्जून सेवा करावी. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.